जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास 5वा हरिकथा लक्षण निश्चयनाम श्रीराम समर्थ। मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न, सावध होण विचक्षण परिसोत आता। जय जय रघुवीर समर्थ। 14वा दशक अखंड ध्याननाम आणि 5वा समास हरिकथा लक्षण निश्चयनाम। बोलले श्रोत्यांनी मागे प्रश्न केलेला होता की समर्था, आम्हाला हरिकथा कशी करावी किंवा हरिकथेचे लक्षणं काय आहेत, कशा पद्धतीनं हरिकथा केली म्हणजे आमच्या सगळ्या हृदयामध्ये बोलले श्री रघुनाथ विराजमान होतील आणि रघुनाथ कृपेची पदवी किंवा भगवंत कृपा आमच्यावर सगळ्यांच्यावर होईल, अशी लक्षणं आम्हाला वर्णन करा, अशी श्रोत्यांनी समर्थांना मागे विनंती केलेली होती। आणि म्हणून ही विनंती या समासाच्या रूपानं पूर्णत्वाला समर्थांनी केलेली आहे। बोलले अखंड ध्यानाची भूमिका लक्षात जर घेतली असता तर बोलले ते काय नुसती असं एका प्रकारे किंवा एका वेळी नामस्मरण करून उपासना करून होत नाही, तर त्यासाठी सतत काही ना काही देवाचं करत राहावं लागतं। आता संसार आहे, प्रपंच आहे, कामधंदा आहे, ह्या सगळ्यांमध्ये राहून या सगळ्या कर्तव्य कर्मांना पूर्ण करत असताना प्रत्येक प्रसंगी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं भगवंताचं स्मरण करावं लागेल किंवा भगवंताचं ध्यान हृदयामध्ये धरावं लागेल। काम करता करता नामस्मरण करता येईल। झोपता झोपता बोलले एक अंतःकरण चक्षूंमध्ये डोळ्याच्या समोर भगवंताचं ध्यान जर आणलं आणि ते ध्यान धरून नामस्मरण करता करता झोपी गेलं म्हणजे सुप्त सगळ्या अवस्थेमध्ये देखील नामस्मरण घडून येतं आणि रात्रभर नामस्मरण केल्याचं पुण्य आम्हाला आमच्या सगळ्या जवळ सगळं जमा होत असतं। मग कधी वेळ असला म्हणून मग हरिकथा पण मनुष्य करतो, कीर्तन करतो, महोत्सव करतो, सण करतो, जयंत्या करतो। उद्देश एकच आहे की बाबा रे ऐन कैन प्रकारे भगवंताचं जे ध्यान आहे ते अखंड हृदयामध्ये राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये खंड पडू नये। कारण खंड पडला मग काय होतं, लिंक तुटली, थोडंसंही मनुष्याकडे विस्मरण उभं राहिलं की मग मनुष्याच्या हृदयामध्ये संसाराचं सगळं चिंतन उभं राहतं आणि ते असं काही मनुष्याला घेरून टाकतं की मग मनुष्य खूप वेळेसाठी किंवा खूप काळासाठी बोलले कुठेतरी त्या ध्यानापासून परावृत्त झालेला आहे। तर आजकालचं बघा ना, एक काहीतरी काम म्हणून मनुष्य हातामध्ये फोन घेतो, मोबाईल घेतो, काहीतरी काम करायचं आहे, कोणाला तरी फोन लावायचा आहे, काहीतरी कॅल्क्युलेटरवर काम करायचं आहे, पण सवयीनं तो असं कुठेतरी यूट्यूबला इकडे तिकडे कुठेतरी घुसून जातो, कुठेतरी रील्स बघत बसतो आणि 10-15 मिनिटे होऊन जातात आणि मग त्याला कळतं की अरे मी काहीतरी वेगळंच काम करत होतो आणि मी वेगळ्याच काम करायला लागून गेलो। काय झालं, कुठेतरी खंड पडला, कुठेतरी ब्रेक थ्रू मिळाला। कोणाला ब्रेक थ्रू मिळाला, म्हणजे मनाला सवलत मिळाली, डिस्काउंट मिळाला। डिस्काउंट लागला की मग गरज असो अथवा नसो, मनुष्य जसा वस्तू खरेदी करायला जातो त्याला वाटतं 10% डिस्काउंट आहे, 20% डिस्काउंट आहे, एकावर एक फ्री आहे, आणि जे गरज नाही ते सुद्धा बऱ्याचदा घेतलं जातं। आता वास्तविक याची गरजच नव्हती, ते जर घेतलं नसतं तर काय झालं असतं, 100% डिस्काउंट मिळाला असता, पण भुलवलं, जाहिरातींनी भुलवलं, मनाने भुलवलं, आकर्षक अशा सगळ्या प्रलोभनांनी मनुष्याला भुलवलं आणि म्हणून काय झालं, नुकसान झालं, खंड पडला। पण समर्थ बोलले असं नाही चालणार बाबा, असं काहीतरी हृदयामध्ये
टुकू 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 बोलले नामस्मरण असेल, पूजा असेल, उपासना असेल, कीर्तन असेल, महोत्सव असतील, भजनं असतील, काहीतरी कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी आमचा वेळ लावीत जावे. तर क्रिकेटमध्ये कसं असतं, जर का एखादा बॅट्समन नुसता चौकार बसेल या आशेवर क्रीजवर राहिला आणि कुठेतरी एखादा रन 2 रन असे मिळतील अशा ठिकाणी जर तो धावला नाही तर बोलले काय होणार आहे, तर त्याचं ते मनोबल असं खच्चीकरण होतं की बराच वेळ आता कुठेतरी चौकार षटकार जाण्यासारखा बॉल बराच वेळ मिळत नाही, कारण बॉलर पण काही असे कमी नसतात ना, त्यांनी पण नेट प्रॅक्टिस केलेली असते. मग अधूनमधून 2, 4, 5 बॉलनंतर एखादा तसा बॉल येतो किंवा येत पण नाही, म्हणून एखाद दुसरा रन जर काढलाच नाही तर बोर्डवर काय होईल, सरासरी रन रेट अत्यंत कमी दिसेल आणि मग त्याच्यावर दबाव येईल की रनच येत नाही, सगळी पब्लिक सगळी शांत होऊन जाईल आणि दबाव वाढेल, तो आऊट होऊन जातो. असं आऊट व्हायचं नाही. टुकू 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 1 रन 2 रन. आता भक्तीमध्ये असं हे होत नाही, तसं होत नाही, हे जमत नाही, म्हणून मग मी भक्तीच करणं सोडून द्यायचं का, नाही. मग मला तुकारामांसारखं समर्थांसारखं माझं नामस्मरणच घडत नाही, माझ्याकडून मंगलाचरणामध्येच राहवलं जात नाही, म्हणून मग मी बोलले भक्ती सोडून द्यावी किंवा निराश व्हावं असं काही आहे का, नाही. मग मी काय केलं पाहिजे, टुकू 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 जसं जमेल तसं फुल न फुलाची पाकळी, थोडं 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 थोडं. आता लहान मूल आहे, लगेच चालायला शिकतं का, नाही, थोडंसं रांगायला लागतं, मग कोणाचा तरी हात धरून चालायला लागतं, मग हळूहळू चालायला लागतं आणि त्याच्यानंतर बोलले काय होतं, स्वतःच चालायला लागतं. मग आपण रांगायचा तर प्रयत्न केला पाहिजे ना, किंवा मग थोडंसं स्वतःहून चालायचं, आधारानं सुरुवातीला चालायचा प्रयत्न केला पाहिजे. थोडंसं पडलं म्हणून चालणं सोडून द्यायचं का, नाही. पडलं म्हणून चालणं सोडता येत नाही. थोडंसं चुकलं, थोडंसं विस्मरण झालं, थोडंसं कुठेतरी प्रमाद घडला, चूक घडली म्हणून काहीतरी सोडून द्यायचं का, नाही. टुकू 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 1 रन 2 रन 1 रन 2 रन. कुठे एखाद दिवशी वेळ असला, काहीतरी गुरुपौर्णिमा असली, दत्त जयंती असली, सुट्टी असली, काहीतरी संधी मिळाली, प्रवास आहे, मस्तपैकी नामस्मरणाचा, भक्तीचा, भगवंताच्या स्मरणाचा चौकार षटकार मारून द्यायचा आणि आपला जो रन रेट आहे, आपली जी सरासरी धावसंख्या आहे तिला वाढवत राहायचं. आयुष्यात ॲव्हरेज आपल्याला करायचा आहे. फार असं एकदम बोलले खूप काही केलं तरच देव भेटतो असं काही नाही. शुद्ध हेतूनं मनपूर्वक आपण भक्ती करण्याचा यत्न केला पाहिजे. आता एक भक्तीचे जे 4 प्रमुख मार्ग आहेत, योग आहेत, की ह्या मार्गानं आपण जाऊ शकतो. मग त्यात योग मार्ग असेल, कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग, हे 4 मार्ग बहुतांशी प्रमुख मानले जातात. योग मार्ग पतंजलींनी सांगितलेला आहे, अष्टांग योग. एक भक्ती मार्ग आहे, एक कर्म मार्ग आहे. आता कर्म मार्गात तर असं आहे की बाबा रे, तू अत्यंत निष्ठापूर्वक कर्म कर, भगवंताला अर्पण कर आणि सारं काही भगवंताचं आहे म्हणून राहा, झालं. एवढ्यानं सुद्धा मोक्ष मिळू शकतो. मग आपण जर का समजा काही आपल्याकडून काम करत संसारातलं कामधंदा करत असताना एखाद्या वेळेस काही कमी जास्त भक्ती घडली किंवा काही चूक झाली म्हणून काही फारसं त्यात फरक पडणार आहे का, नाही. बोलले निश्चितपणे ते कर्म देखील बोलले भगवंतालाच अर्पण करतो आहे अशा भावनेनं आपण जर केलं तर तो कर्ममार्गच झाला आणि त्याचं फळ आपल्याला, म्हणून भक्तीचं जेवढं फळ आहे, नामस्मरणाचं जेवढं फळ आहे,
तेच मिळणार आहे. फार असं बोलले, फार असं काही विचार करायचा नाही. फार असं आपला बहुतांशी वेळ, आपली बहुतांशी एनर्जी जी आहे ना, ती असं विचार करण्यातच खर्च. देवाला काही विचार करायची गरज नाही. भाव पाहिजे फक्त. काहीतरी करावं. यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लाभावे अशी अपेक्षा मालकाची आहे. ह्या पलीकडे काही नाही. म्हणून मागा हरिकथेचे लक्षणं. आता ही काही कसं करायचं, कसं लावायचं, ही सगळी लक्षणं, हरिकथा कशी करावी याची सगळी लक्षणं समर्थांनी या ठिकाणी आता वर्णन केलेली आहेत. म्हणून दशक 14वा अखंड ध्याननाम, समास 5वा हरिकथा लक्षण निश्चय नाम, श्रीराम समर्थ. आता बघा निश्चय दाखवलेला आहे. हरिकथा लक्षण निश्चय नाम. आता हा निश्चय शब्द महत्त्वाचा आहे. कारण हरिकथा करावी, हरिकथा कशी असते, लक्षणं काय, हे पण आपल्याला बऱ्याचदा माहिती असतं. आपण काही कमी श्रवण झालेलं नाही. आपलं 10, 12, 15, 20 वर्षांपासून आपण श्रवण करतो आहोत. मग कमी काय होते आहे, अजून असं आनंद का नाही, अजून अशी प्रचिती का नाही, तर बोले निश्चयाची कमी आहे. निश्चय काय की मी देवाचा आणि देव माझा. देवाचंच आहे. माझं हे सगळं देवाचंच आहे. मी जे करतो आहे ना ते सगळं देवासाठीच करतो आहे. जे होतं आहे ना ते देवाच्याच सगळ्या कृपेनं होतं आहे. म्हणून मला काही चिंता व्हायची गरज नाही. मी काही कोणी विश्वाचा मालक आहे का की मी चिंता वाहत बसावी. त्याचं काम आहे वाहतो चिंता विश्वाची. मग माझा निश्चय मात्र ठाम पाहिजे की बोलले मी देवाचा आणि देव माझा. उपासना केल्याशिवाय राहणार नाही, अवगुणाच्या गल्लीमध्ये जाणार नाही. आणखीन बोलले असं सहजासहजी पाट्या विकेट माझी टाकणार नाही. असं होईल तोवर मी प्रयत्न करणं हा निश्चय माझा महत्त्वाचा आहे. हा निश्चय कोणासाठी आहे, भगवंतासाठी आहे. भगवंताला आम्ही जिथून आलो, बोले ज्याच्यापाशी गेल्यानं हे सगळं जन्म मरण येणं जाणं येर झारा फेरा, माझं तुझं ह्याचं तिचं, हे करू दे ते करू दे, पुन्हा जन्म घेऊ दे, पुन्हा मरू दे, पुन्हा चिंता वाहू दे, पुन्हा दुःख गर्भवासाचे सगळे भोगू दे, हे सगळं जिथे गेल्यानं संपणार आहे. मला त्याचंच व्हायचं आहे, त्याचं अखंड ध्यान करायचं आहे किंवा त्याच्याच स्मरणामध्ये माझा वेळ घालवायचा आहे. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. म्हणजे ही भूमिका अत्यंत ठाम, अत्यंत निश्चयानं, होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, अशा निश्चयात्मक भूमिकेतून केलं तर, असा निश्चय केला तर हरिकथा आहे. बाकी मग सगळ्या संसाराच्या व्यथा आहे. कितीही करा, काही कधी कमी होणार नाही, चालूच राहणार. एक झालं की दुसरं. हे मुळात आम्हाला अडकवण्यासाठीच आहे, भुलवण्यासाठीच आहे. आणि आम्ही म्हणू की हे करू देन ते करू देन, ते झालं की मग बघू, तर तसं कधीच होणार नाही. म्हणून निश्चय करावा, मी देवाचा देव माझा. आधी देवाचं, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं माझ्या संसाराचं. ही भूमिका काय आहे, माझा दिवस हा देवासाठी आहे. माझा दिवसभरात मला इतकं वेळा नामस्मरण, इतकं वेळा माझं स्वतःचं जे शील आहे म्हणा, किंवा स्वतःचं जे स्वनिष्ठा आहे किंवा स्वतःची जी शिस्त आहे ती पाळायची आहे. असा निश्चय केला गेला पाहिजे. असा निश्चय महत्त्वाचा आहे. निश्चयाशिवाय काही होणार नाही. संसारातला लोभी मनुष्य जेवढा निश्चयातून सगळं संसाराचं काम करतो, तशाच निश्चयातून भक्ती करणं, परमार्थ करणं, उपासना करणं, नामस्मरणाचा निश्चय करणं, परोपकाराचा निश्चय करणं गरजेचं आहे. तर बोलले मग सगळीकडे हे हरिकथेचा रंग भरल्याशिवाय राहणार नाही. समास 5वा हरिकथा लक्षण निश्चय नाम, श्रीराम समर्थ.
मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न, सावध होऊन विचक्षण परिसोत आता. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेने पाविजे पदवी रघुनाथ कृपेची. आता बोलले पहिल्याच ओळीमध्ये समर्थांनी प्राप्तीचा मार्ग आपणाला सगळा खुला करून दिलेला आहे. एक गोष्ट आहे, पाविजे पदवी, पाहिजे ना, प्राप्ती पाहिजे ना, बोलले समाधान पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे. बोलले तर काय पाहिजे, तर बोलले त्यासाठी काय करायला लागेल, रंग भरायला लागेल, हरिकथा करायला लागेल. पहिली गोष्ट हरिकथा करायला लागेल. नुसती हरिकथा करून भागणार नाही. तर ही हरिकथा कशी करावी लागेल, तर ती अशी रंग भरावी लागेल. म्हणजे आपण असं बऱ्याचदा असं काही कुठे एखादं भाषण असलं, व्याख्यान असलं, कीर्तन असलं किंवा म्हणजे असे काहीतरी असे आपले सगळे असे मित्रमंडळी वगैरे असली, आपण चर्चा करत असलो, गप्पा मारत असलो आणि त्यात काहीतरी कोणाचं तरी काहीतरी असं त्या ठिकाणी कोणीतरी खिन्न असलं किंवा मन त्याच्यात मनात काहीतरी असलं तर अशा फारशा अशा मनापासून गप्पा होत नाही किंवा काहीतरी कमी राहते म्हणा किंवा असं. म्हणजे काय झालं काय की आपण बोलतो, शब्द काय वापरतो की असं पाहिजे तसा रंग भरला गेला नाही. म्हणजे हरिकथा करून बोलले ते काही ना काही उपयोग तर होणारच आहे. बोलले असं आजामेळासारखा पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. अजामेळासारख्याला बोलले असं पुत्र कामासाठी वधून जर बोलले प्राप्ती होत असेल तर हरिकथेने निश्चितच प्राप्ती होते. पण कशासाठी, जे असं आनंद, जे असं हरिकथा करायची तर कशी करायची, तर हरिकथा रंगे कैसे भरावी, रंग आला पाहिजे सगळं, तन मन धन सगळं हरिकथेमध्ये लागलं पाहिजे. बाहेरचे बाकीचे संसाराचे सगळे रंग फिके वाटले पाहिजे. जेने पाविजे पदवी रघुनाथ कृपेची. आणि मग सांगावं, रघुनाथ कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आजही आताच्या या सगळ्या काळातही जे कलियुगामध्ये जे अत्यंत निष्ठेनं, अत्यंत प्रेमानं, अत्यंत आदरपूर्वक भगवंताचं करतात, भगवंताच्या भक्तीसाठी जे भक्ती करतात, कामनिक भक्ती नाही, कामनेचे फळ बोलले हे कामनेच असतं आणि निष्ठेने मात्र भगवंत जोडे. कामनेपासून कामनाच प्राप्ती होते. कामनेपासून मग आणखी संसार, आणखी लोभ, आणखी चिंता, आणखी उद्वेग असं काहीसं प्राप्त होतं. मग बोलले नुसतं कामनापेक्षा काहीतरी भगवंताच्या भक्तीसाठी भक्ती, भगवंतासाठी भक्ती अशी जर असेल ना, तर मग बोलले तिथे रंग भरला जातो आणि भगवंताची कृपा काय असते ते तेव्हा कळतं. पाविजे पदवी रघुनाथ कृपेची. सोने आणि परिमळे, युक्षदंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता. आता बोलले ते समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे. कशाचं उदाहरण दिलेलं आहे, का हरिदासाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणाले तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित तरी तेही अपूर्वता. बोले त्याची लक्षणं आणखी पुढे समर्थ देतात. रागज्ञानी, ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी, आणि एवढं असून देखील तो निराभिमानानं वर्तन करतो. निराभिमानी वर्ते जणी तेही अपूर्वता. त्याच्याकडे मत्सर नाही, जो अत्यंत प्रिय आहे, सगळ्यांना प्रिय आहे, आणि चतुरांग जाणे मानसी, जो सगळ्यांच्या अंतरीचं जाणतो, अंतर्निष्ठ जो आहे, बोलले असा जो आहे, ही सगळी अपूर्वतेची लक्षणं आहे. हे म्हणजे कसं झालं की सोने आणि परिमळे, सोनं तर आहे, त्याला चकाकी आहे,
त्याला ते चमचम करतं, त्याला गंज लागत नाही, पण त्याला सुगंधसुद्धा. असं जर कोणी सांगितलं म्हणजे हातामध्ये, कानामध्ये, गळ्यामध्ये सोनं घालून प्यायचं आणि ते चकाकणं, अलंकार, सौंदर्य ते तर आहेच आहे, पण असं त्याचं सुमधूर असं सेंट जर त्याच्यातून यायला लागला तर किती छान झाले असते. ऊस आहे, ऊसाचा रस अत्यंत गोड आहे आणि त्याला आणखीन असं काहीतरी अशी फळं वेगळी लागली. म्हणजे एकतर त्याचं ते खोड आहे. आता ऊस म्हणजे काय आहे, ते फळ थोडी आहे. ऊस म्हणजे तो एक धांडा आहे किंवा ते खोड आहे, त्या झाडाचं ते खोड आहे, ऊसाच्या झाडाचं ते खोड आहे. पण त्याला समजा सपोज आणखी अशा फांद्या फुटल्या असत्या आणि अशी काहीतरी अशी पेरूसारखी, आंब्यासारखी फळं आली असती तर म्हणजे अख्खं झाड कामात आलं असतं. हे किती अपूर्व झालं असतं. हे जसं अपूर्व होतं ना, तसं एखादा हरिदास आहे, हरिभक्ती करतो आणि तो विरक्त आहे, त्याने विषय सेवन त्याच्यासाठी त्याज्य आहे. त्याज्य आहे म्हणण्यापेक्षा त्याला त्याच्यात इंटरेस्टच उरलेला नाही. कारण असं कितीतरी त्याने सगळं भोगून बसलेला आहे, कितीतरी खाऊन बसलेला आहे आणि आता तो बोलतो हे काय असं फालतूचं सगळं लावलं बोलतो, याच्यातून काय तेवढ्यापुरतं हे सगळं हे मला नको आहे. तो बोलतो असा जो आहे तो विरक्त आहे आणि असा जो आहे तो अपूर्व आहे, ते फार विशेष आहे. आणि असं भगवंताचं असा जो आहे त्याला भगवंत फार फार आवडत असतो. भगवंताला पण तो फार फार आवडत असतो. ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, त्याला माहिती आहे, सगळं नॉलेज आहे, पण तरी तो इतरांशी अत्यंत प्रेमपूर्वक वागणूक त्याची असते. अत्यंत आदरपूर्वक तो सगळ्यांशी वागत असतो. म्हणजे हे विशेष आहे. व्युत्पन्न आणि वादरहित, खूप ज्ञानी आहे पण वाद घालत नाही, हे अपूर्वता आहे. रागज्ञानी, ताळज्ञानी, सगळं जाणतो, सकळ कळा ब्रह्मज्ञानी, पण त्याच्याकडे अभिमान नाही. म्हणजे बघा ना, आता या ठिकाणी हरिभक्ताचे किती लक्षणं, हे 2-3 लक्षणं सांगितली समर्थांनी. एवढं सगळ्या लक्षणांवर जर आम्ही काम केलं, एवढं सगळं लक्षणं जर आमच्याकडे राहतील असा जर प्रयत्न केला तर बापरे, अपूर्वता अपूर्वता. सोने आणि परिमळे, सोनं पण आहे आणि परिमळ पण आहे, युक्षदंड आहे, ऊस पण आहे आणि ऊसाला फळं पण लागलेली आहे, असं हे काहीतरी काहीसं होईल. मग ती लक्षणे कुठली आहे? एक तर बोलले वैराग्य पाहिजे, उपासना सुंदर, श्रवण सुंदर, नामस्मरण सुंदर आणि त्या जोडीला जर आचरण सुंदर असेल तर तसा निश्चय काही होऊ दे, बोलले मला हे चांगलं आहे का वाईट आहे, याच्यातून काय मिळतं काय मिळत नाही, खरंच असं आहे का आणि खरंच तसं आहे का, या भानगडीत तो पडतच नाही. तो बोलतो मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं, बाकीचं सगळं चुल्यात गेलं तरी चालेल, चुलीत गेलं तरी चालेल, असा ठाम निश्चय ज्याने केलेला आहे. मी देवाचा, देव माझा, मी सद्गुरूंचा, सद्गुरू माझा, आणि 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 म्हणजे मला माझं मंगलाचरण सोडायचंच नाही. वाद आणि सगळं ज्ञान, तो सगळा असा जो प्रचंड ज्ञानी आहे, एवढं सगळं करतो आहे म्हणजे तो प्रचंड ज्ञानीच असणार. हरिभक्तीचा हरिभक्त जो आहे, विरक्त जो आहे, विज्ञान राशी, त्याच्याकडे विज्ञानाच्या राशीच्या राशी सगळ्या उभ्या राहिलेल्या असतात. म्हणजे ज्ञानाच्या, विवेकाच्या, त्याने जेने मानसी स्थापिले निश्चय, कारण त्याने निश्चय स्थापन केलेला असतो. तया दर्शने स्पर्शने पुण्य, म्हणजे असा जो आहे तो खूप धन्य आहे. तया भाषणे नष्ट संदेह मोडे, बोले ही सगळी अपूर्वता आहे. बोले हा सगळा 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 आनंदी आनंद आहे. म्हणून बोलले, एकतर बोलले हे सगळं विरक्त राहावं, वादरहित, कोणाशीच वाद घालू नये, आणि निराभिमाने सगळं काही आता आपल्याकडे येणारच आहे. सगळं ज्ञान, सगळं आनंदानं, सगळं ऐश्वर्य, सुख, समाधान सगळं आपल्याला प्राप्त होणारच आहे. पण आपण बोले निराभिमानी वर्ते जडे, अभिमान मात्र कधी करू नये. मत्सर नाही जयासी, कोणाचाच मत्सर नको.
न घडो कोणत्या जीवाचा मत्सर, हेची वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाच मत्सर घडू नये असं बघितलं पाहिजे. हे जी अपूर्वता आहे, जो अत्यंत प्रिय सज्जनासी चतुरांग जाणे मानसी अंतरनिष्ठ. बाह्यत्कार जो आहे, बाह्य सगळं वेशभूषा, संसारातील सगळी रहाटणी, ही सगळी कशी पाहिजे, एक सामान्य मनुष्यासारखी पाहिजे. आणि 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 कोणाला कळू पण देऊ नये, ह्या कानाचं त्या कानाला देखील कळू देऊ नये की मी माझं काय आहे. आणि बोलले काय, ते अंतरनिष्ठ राहिलं पाहिजे. बाह्यत्कार हा संसारिक मनुष्यासारखा, आणि अंतर जे आहे ते अंतर बोलले आपण अत्यंत आपल्या एका मालकाशीच फक्त अंतरनिष्ठ राहिलो पाहिजे. बाकीचं बोलले बाहेर सगळं संसार साधारण मनुष्यासारखा, पण आतमध्ये मात्र देवाची भूमिका, एकाशीच निष्ठा आतमध्ये असली पाहिजे. जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, तेथे वसिजे देवाधिदेवे सामर्थ्य रूपे. आणि मग आणखीन काय सांगितलेलं आहे, हरिकथेचं लक्षण आणखीन काय सांगितलेलं आहे. बोलले की हे सगळं बाबा सण उत्सव जयंत्या महोत्सव, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतू नारदा. बोलले माझे भक्त जिथे जिथे माझं भजन करतात, गुणगान करतात, सण उत्सव महोत्सव साजरा करतात, तेथे मी तिष्ठतू नारदा. तेथे जिथे भगवंत आहे तिथे जर गेलो तर अपसुख सामर्थ्य, अपसुख सुख, अपसुख आनंद, अपसुख सगळे भाग आमचे मोकळे होणार आहे. म्हणून आवडो अथवा नावडो, वेळ असेल अथवा नसेल, वेळ काढून काय केलं पाहिजे, भगवत कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. तया आणि मग तीर्थाते जे मानेती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती जोडेल कैचा. ते तीर्थच आहे जिथे भगवंताचं धाम आहे, भगवंताची भक्त आहेत, किंवा जिथे भगवंताच्या लीला होऊन गेलेल्या आहेत असे तीर्थ आहे. तिथे भगवंत सामर्थ्य रूपानं, गुण रूपानं, लीला रूपानं वास करतात. अशा तीर्थांचं श्रद्धेनं आम्ही सेवन केलं म्हणजे नमन केलं पाहिजे, सेवन केलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. अशा जास्तीत जास्त भक्तांच्या समुदायामध्ये आम्ही सन्निध राहिलो पाहिजे. बोलले अशा ठिकाणी श्रीपती असतो, आणि तो मग तो अशानं श्रीपती आणखीन जोडला जातो, योग होतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा. योग म्हणजे काय आहे, बेरजेची क्रिया आहे. अखंड आज थोडंसं, उद्या थोडंसं, परवा थोडंसं, भक्ती, ध्यान, वैराग्य, ज्ञान, भजन सुंदर, उपासना सुंदर. हे थोडं 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 जोडत जाणे, वाढवत जाणे, या नावं श्रीपती जोडणे, या नावं सदा सर्वदा तुझा योग घडावा. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने बोस केले. पण आता काहींची अडचण काय होऊन जाते, अर्धवट ज्ञान असतं, कुठेतरी ऐकलेलं असतं, एक निर्गुण आहे, कुठेतरी एक सगुण आहे, कुठेतरी ऐकलेलं असतं, ही भूमिका सुंदर आहे किंवा ही भूमिका श्रेष्ठ आहे. कुठेतरी बोलले ही भूमिका श्रेष्ठ आहे. आणखीन दुसरीकडे कुठे गेला तिथे लक्षात येतं की यार ही भूमिका श्रेष्ठ वाटते. संदेह बळावत जातो. कधी कधी निर्गुण श्रेष्ठ वाटायला लागतो आणि मग निर्गुणाकडे जाऊ की सगुणाकडे जाऊ. याचं उत्तर फार सुंदर समर्थांनी दिलेलं आहे.
ही शंका किंवा ह्या प्रश्न किंवा ही अडचण आमच्या बऱ्याच जणांची आहे. त्याचं उत्तर समर्थ इथे देतात. समर्थ सांगतात की बाबा रे, निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने. ब्रह्मज्ञानातून सगुण ला मानत नाही, निर्गुण मानायला जातो पण संदेह येतो, कारण पुरावा काहीच नाही, आहे की नाही हे कळत नाही. सगुणाचा तरी काहीतरी ग्रंथ, काहीतरी लीला, काहीतरी धाम, काहीतरी चरित्र ऐकायला बघायला मिळतं. मग दोहीकडे अभिमाने ओस केले. कुठेतरी एका ठिकाणी लागलेलं नाही, कुठेतरी स्वतःच्याच अभिमानामध्ये अजून स्थिर अभिमान त्यागलेलाच नाही, कुठेतरी भगवंताला पूर्णतः शरण गेलेला नाही. आणि म्हणून काय झालं, ओस केले म्हणजे काही उपयोग झालेला नाही, भक्ती काही फलित झालेली नाही. मग काय करावं, बोलले पुढे असता सगुण मूर्ती. बोले समर्थ बोले साधं सोपं आहे बाबा, सगुण निर्गुणाच्या कशाला सगळ्या एवढ्या भेदामध्ये पडतोस. पुढे असता सगुण मूर्ती, सद्गुरू साक्षात परमब्रह्म. सद्गुरू सगुण रूपानं नाही तर काय, ते नसेल तर मूर्ती आहे अधिष्ठान. ध्यान मूलम सद्गुरू मूर्ती, अधिष्ठान लावून दिलेलं आहे. ते नसेल तर अवतार होऊन गेलेले आहे, त्यांची मंदिरं आहेत. बाबा कुठेतरी तुझं चित्त स्थिर कर, कुठेतरी एक आवडीने भावे हरिनाम घेशी. कुठेतरी बाबा चित्त कुठेतरी आवडीनं भावानं त्या एका ठिकाणी लावायचं, हरिनाम घ्यायची. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पण लावतच नाही, अभिमान सोडतच नाही, त्यागतच नाही. आवडीने भावे हरिनाम घेशी, तया पामरा श्रीहरी जोडे लकायचा. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदती तेची पडत मूर्ख. म्हणजे हे असं सगुणाला सोडून द्यायचं, निर्गुणाला सांगायचं आणि मग त्याचं पण उच्छेदन करायचं, एकना धड, ही भूमिका पडत मूर्खाची आहे. म्हणजे जास्त पडून पडून मूर्ख झालेला, जास्त कळून कळून कृतीमध्ये न आलेला असा जो आहे तो पडत मूर्ख आहे. ऐसी न की जे हरिकथा. समर्थ बोलवा असं नको करू बाबा, असं विनाकारण इकडचा ना तिकडचा भक्ती करतो आहे आणि भक्तीचं हे सगळं असं अभिमान धरून ठेवलेलं आहे. धड सगुण पण पुजत नाही आहे, धड निर्गुणाकडे पण जात नाही आहे. कुठेतरी बोलले अभिमान धरून ठेवलेला आहे, कुठेतरी वाद आहे, कुठेतरी बोलले विरक्ती अजून आलेलं नाही, शब्दज्ञानामध्ये सगळा अडकलेला आहे. सद्गुरू काय बोलले, अशानं बाबा देव भेटणार नाही हो. म्हणून आवडीने भावे हरिनाम घे, आवडीनं भावानं हरिनाम घे, कुठेतरी एका ठिकाणी स्थिर हो. आणि सगळं एवढं साधं सोपं सरळ सगुण मूर्ती दिलेली आहे, तिचं भजन कर आणि मग तर तू बोलले हरीला प्राप्त होशील. त्यासाठी हरिकथा करावी लागेल. हरिकथेची लक्षणं परिसोत आता. म्हणून ऐसी न की जे हरिकथा, अंतर पडे उभय पंथा, परिस लक्षणे आता हरिकथेसी. आता हरिकथेची लक्षणं ऐक आणि तशी तुझ्या सगळ्या अंतरिती भरून घे. ऐसी न की जे हरिकथा, अंतर पडे उभय पंथा, परिस लक्षणे आता हरिकथेसी. सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे प्रताप कीर्ती ते. तर समर्थ बोलले बाबा सगुण निर्गुण असं हे तसं काही कशात फंदात पडू नकोस. एक काम कर, बोलले सगुण मूर्ती बाबा तुझी ज्याच्यावर निष्ठा आहे, त्याच्याशी किंवा ज्याचं केल्यानं तुला चित्त समाधान मिळतं, आनंद मिळतो, बोलले त्या मूर्तीपुढे बस. सगुण मूर्ती पुढे बस. भावे करुणा कीर्तन करावे. भाव आधी बघा ठेवला पाहिजे. आहे माझा भगवंत आहे, बघतोच आहे, करतोच आहे, दिलेलाच आहे, मला माझा भाग सोडवलेलाच आहे, माझ्या हिताचंच सगळं काही केलेलं आहे, असा पूर्ण विश्वास, असा ठाम विश्वास.
मला त्याने अलगद, मी लहान लेकरू आहे, मला त्याने माझ्या मांडीवर घेतलेलंच आहे, याच्या पलीकडे बाकी मला हे न ते न असं तसं असं होईल तर काहीच नाही. मी ते लेकरू आहे, तो जसं ठेवेल तसं मी राहणार आहे. ही शरणागती, भाव 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 याला म्हणतात भाव. सगुण मूर्ती पुढे भावे, असं मूर्ती पाहिजे, निष्ठा पाहिजे आणि भाव पाहिजे. करुणा कीर्तन करावे, करुणा 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 करुणा, बाबा तुझाच आहे, मला कोणीच नाही. हा पण नाही, त्याचा पण सांडून बोलले, सांडून या संसाराची आस धरिली ईश्वराची कास. अशी ईश्वराची कास ज्याने धरली, ये संसारी धन्य झाला, तोच ये संसारी धन्य झाला. करुणा कीर्तन, करुणा अशी मागणी आळवणी. करुणा म्हणजे काय हो, अत्यंत हीन दीन होऊन, अत्यंत लाचार होऊन, बोले जो जो देवाच्या चरणी, जो जो भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी लाचार झाला, बोलले त्याला संसारामध्ये तो लाचारी कधी पत्करू देत नाही. पण आपण देवाच्या ठाई लाचार होतच नाही. कसं तरी बोलले काहीतरी करायचं म्हणून करतो, आतमध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं, संसाराचं चिंतन सुरू असतं, भलं बुरं देवाचं केलं की उठलं. म्हणजे नाही, पूर्ण भाव, असं एखादा अश्रू जर आला ना तर बापरे, त्या अश्रूसाठी तो भगवंत तर काय करेल आणि काय नाही. पण तो कसा पाहिजे की भगवंता तू माझा व्हावास, माझं चित्त जडावे तुझ्या नामी, माझ्या चित्तात हे सगळं तुझ्या नामी जडलं पाहिजे, माझ्या वासना कमी झाल्या पाहिजे, माझ्या चित्ताकडे भगवंता तुझा अखंड वास असला पाहिजे, हे अशा मागण्या पाहिजे. याला बोललं जातं करुणा. संसारातलं काहीतरी मिळावं म्हणून त्याला करुणा नाही बोलत, त्याला बोलले जाते, त्याला कामना कीर्तन बोललं जातं, करुणा नाही. भाव असेल, निष्ठा असेल, आणि अशी करुणा जर असेल ना, नाना ध्याने वर्णावे प्रताप कीर्ती ते, म्हणजे काही नाही, सगळं काही भगवंत काही कमी पडू देणार नाही. जे पाहिजे, जसं पाहिजे, जे योग्य असेल ते सगळं काही तो उपलब्ध करून देणारा आहे. नाना ध्याने वर्णावे, फक्त म्हणून जसं जसं जमेल तसं ध्यान धरावं, वर्णन करावं, त्याचे यश कीर्ती प्रताप सगळ्या लीला वर्णन कराव्या, श्रवण कराव्या, ध्यास करावा. म्हणजे ही जी भूमिका आहे ना, ही भूमिका म्हणजे मनुष्याला हरी पाविजे पदवी रघुनाथ कृपेची पदवी प्राप्त करून देत असते. ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा ओढवे, सर्वांतरी हेलावे प्रेम सुख. हे स्वभावानं झालं पाहिजे. असं सुरुवातीला कठीणपणा वाटेल, सुरुवातीला थोडं कंटाळा वाटतो, सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण असं निश्चय जर मांडला, निश्चय जर केला आणि मग हे असं हळूहळू रोज केलं की हे सगळं स्वभावाचा सगळा भाग बनतं, सवय, हॅबिच्युअल सगळं होऊन जातं. आणि बोलले ऐसे गाता स्वभावे, आणि हे असं एकदा हे स्वभावाचा भाग झाला ना, बघा भक्ती ही 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 प्राथमिक अवस्थेमध्ये आहे. हे कसं हे आणि एक आता खरोखर भक्ती अशी रांगायला लागली आहे, बसायला लागलेली आहे आणि चालायला लागलेली आहे. चालायला जेव्हा भक्ती लागेल ना, तेव्हा सगळं काही प्रेम सुख हेलावे, ही भूमिका, आनंद प्रेम सुख काय असतं भक्तीचं ते कळतं. आता चालण्याची भूमिका म्हणजे काय, असं स्वशक्तीने स्वबळावर जो चालतो ते चालणं म्हणतात. रांगणे म्हणजे असं कसं तरी प्रयत्न आहे, बसणे असं कुठेतरी कोणाच तरी आधार धरून चालणे आहे. आणि मग बोलले हे असं स्वभावता सगळं झालं, नॅचरली आम्हाला चालायला यायला लागलं, स्वभावता भक्ती आमची व्हायला लागली की मग सर्वांतरी हेलावे प्रेम सुख, भगवंताबद्दलचं प्रेम सुख आमच्या अंतरी सगळं असं हेलावलं जातं.
कथा रचायाची खूण सगुणी नानावे निर्गुण न बोलावे दोष गुण पुढिलांचे कदा. बघा फार सुंदर सांगितलेलं आहे. म्हटलं भगवंताची हरिकथा कशी करावी, तर बोलले सगुणाचं कर सांगतो आहे ना, सगुणाचंच वर्णन, निर्गुणाचा विषय करू नये. मग सगुण आहे ना, सद्गुरू आहे ना, सद्गुरूंनी आम्हाला सगुण असं अधिष्ठान लावून दिलेलं आहे ना, मग निर्गुणाचा काही विषयच नाही. आता बस तेच एक सद्गुरू आणि तेच एक अधिष्ठान, बाकीचं मला माझ्या बुद्धीकडे कसलाच भेद नको. आलं तरी ते तिथल्या तिथे ते सगळं खुळून टाकायचं. आता गवत असतं, पेरणी केलेलं एखादं रोपटं असतं, ते असं डीर काढताना ते बाहेर पानं काढताना त्याला तिथल्या तिथे उपटून फेकून द्यायचं. आणि काय करायचं, न बोलावे दोष गुण पुढिलांचे कदा. म्हणजे काही कोणाचं दोष आणि गुण ह्याचं त्याचं आजकालचे सगळे कीर्तनकार किंवा म्हणा आजकालचे सगळे जे कथाकार आहेत ना, ते काय करतात, हा असा तो तसा, ह्याचे असे बोलले, ह्याची मस्करी करू दे, त्याची मस्करी करू दे, ह्याची टवाळी करू दे, ह्या राजकारण्यांवर बोलू दे, त्या व्यक्तीवर बोलू दे, अशानं बोलले हे भगवत कथेमध्ये अडथळा निर्माण होतो. अशानं भगवंताबद्दलचा निश्चय आमचा डळमळीत होतो. म्हणून असं मध्ये 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 असं इतरांचं दोष गुण काही संबंध नाही. फक्त आणि फक्त भगवंत, ओनली वन, बाकी दुसरं काहीच नाही. अद्वैत, द्वैत आणि अद्वैत. द्वैत म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक भगवंत आहे आणि प्रकृती आहे, आणि अद्वैत म्हणजे काहीच नाही, अवघा झाला एक रंग, सगळीकडे एकच एक भगवंत. ही भूमिका म्हणजे अद्वैताची भूमिका आहे. मग समर्थ काय सांगतात, म्हणाले बाबा गुण दोष आणि इकडचं आणि तिकडचं काही नाही, फक्त काय करायचं, म्हणजे देवाचंच सगळं, देवाचे वर्णावे वैभव नाना प्रकारे महत्त्व सगुनी ठेवून या भाव हरिकथा करावी. म्हणजे देवाचंच सगळं वर्णन करावं. आणि बोलले महत्त्व सगळं देवाचंच वाढवावं, स्वतःचं पण नाही, ह्याचं पण नाही, त्याचं पण नाही. आणि भाव हा सगुणामध्ये चरणीच ठेवायचा आणि हरिकथा करायची. लाज सांडून जनाची, हा काय म्हणेल तो काय म्हणेल, पाप कर्म करताना, संसारामधील चौर्य कर्म, चोऱ्या करताना, लबाड्या करताना, भ्रष्टाचार करताना. आता नुसतं पैसे घेणे म्हणजे भ्रष्टाचार नाही, तर आम्ही जे तिथे ज्या कामाचा जिथे आमची नेमणूक आहे तिथे आम्ही काम कुचराई करत असले तो भ्रष्टाचार आहे, चुकीचं काम करत असलो तो भ्रष्टाचार आहे, कामाच्या वेळेत टाईमपास करत असलो तो भ्रष्टाचार आहे. बोलले दोषपूर्ण काम करत असलो तो भ्रष्टाचार आहे. म्हणून बोलले तिथे कोणी लाज बाळगलेली नाही. आणि देवाच्या कामाला कसली आली लाज, काही संकोच ठेवू नये, काही बोलले नाचण्याला गाण्याला काही स्वतःला आवरू नये, देवासाठी लाज सांडून जनाची. अशानंच बोलले हा देहभाव अहमभाव धुळीस मिळणार आहे. आस्था सांडून धनाची, धनाचा पण काही बाबा देशील तर दे, नसेल तर नको देऊ, जसं एवढं गरज आहे तेवढं तुला द्यायचं तर दे, काही फरक पडत नाही. नित्य नवी कीर्तनाची, नित्य नवी कीर्तनाची आवडी धरावी, रोज नवीन भक्तीची आवडी धरावी. नम्र होऊन राजांगणी, निशंक जावे लोटांगणी, लोटांगण घालावं, साष्टांग दंडवत घालावं. म्हणजे साष्टांग दंडवत घालणे म्हणजे काय आहे, भगवंता मी तुला तन मन धनापासून शरण आलेलो आहे, माझ्यासाठी आता माझं काहीच राहिलेलं नाही, माझं जे काय आहे ना बाबा ते सगळं तुझंच आहे, सगळं काही तुला अर्पण करतो आहे.
ही भूमिका काय आहे? ही भूमिका लोटांगणाची भूमिका आहे. कर ताळिका, टाळ्या वाजवाव्या, नृत्यवाणी नाम घोषे करत नृत्य करावं आणि मुखातून नाम गर्जन करावं. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. मना सज्जना भक्तिपंथेची चावे, अनाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. ही भूमिका जी आहे ना बाबा, ही भूमिका गर्जन करण्याची भूमिका आपणाला आता या ठिकाणी घ्यावी लागेल. एकांची कीर्ती एकांपुढे, वर्णिता साहित्य न पडे, म्हणून या निवाडे जेथील तेथे. मूर्ती नसता सगुण, श्रवणी बैसले साधुजन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. आता अद्वैत निरूपण कुठे करावं? किंवा साधू जर समोर बैसले असतील आणि मूर्ती नसेल तर मग बोलले त्या ठिकाणी अद्वैत निरूपण केलं पाहिजे. अद्वैत निरूपण हे बोलले जिथे द्वैत नाही, बोलले त्या तोडीचे जे श्रोते आहेत किंवा त्या तोडीचे जे साधुजन आहेत, ज्यांनी संपूर्ण आपलं सगळं जीवनच किंवा सगळं आयुष्यच बोलले भगवंतासाठी वाहून घेतलेलं आहे, श्रवणी बैसले साधुजन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. नाही मूर्ती आणि नाही सज्जन, श्रवणी बैसले भाविक जन, तरी करावे कीर्तन प्रास्ताविक. आता जिथे मूर्ती पण नाही आणि सज्जन पण नाही, फक्त भाविक आहेत, कसं तरी आलेले आहेत, चला बुवा आज कीर्तन, आपल्या गावात कीर्तन ठेवलेलं आहे, सप्ताह ठेवलेला आहे, प्युअर सांसारिक मनुष्य आहेत, पण कसं आले काहीतरी, कोणातरी सोबत आले किंवा काहीतरी आहे, चला गावाचा कार्यक्रम आहे, सार्वजनिक कार्यक्रम आहे म्हणून आले, तरी करावे कीर्तन. तर कोणासमोर काय करावं? साधूंसमोर अद्वैत निरूपण करावं. आणि असं भाविक जण असतील, सगुण मूर्ती असेल तर सगुण कीर्तन करावं. आणि इथे बोलले मूर्ती पण नाही, सज्जन पण नाही, तिथे कीर्तन करावं. प्रास्ताविक वैराग्य, बोलले तिथे फक्त वैराग्याचं प्रास्ताविक सगळं सांगावं लागतं. म्हणजे एक प्रास्ताविक वैराग्य म्हणजे काय? वैराग्याची सुरुवातीची भूमिका एक साधारण संसारात एक बोलले संसारासाठीचे नियम किंवा संसारासाठीच्या सगळ्या गोष्टी ज्या योग्य एक साधारण मनुष्य समाजामध्ये संपूर्ण एक त्या ठिकाणी एक उत्तम सुव्यवस्था निर्माण होईल असे प्रास्ताविक वैराग्य. शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक, स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की. म्हणजे शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक. कीर्तनामध्ये भक्तिमार्गामध्ये असं शृंगारिक आणि नवरसिक सगळं जे वर्णन आहे किंवा जे वक्तृत्व आहे ते बाजूला ठेवावं. कारण स्त्रियादिकांचं जर कौतुक वर्णन करायला लागलो, स्त्रियांचं काहीतरी गुणगान करायला लागलो, तर स्त्रिया म्हणजे काय? हेच आपलं नेहमीचं कामाचं म्हणा किंवा असं एक सौंदर्याचं कुठेतरी ज्याच्यातून सगळं मन किंवा चित्त सगळं भरकटण्याचं सगळं जो विषय आहे, लोभाचा जो विषय आहे, संसाराचं जे आहे बाबा, ते सगळं नवरसिक जे आहे ना, तेच ते ह्याच्यामधून या परमार्थामध्ये किंवा त्याचं कीर्तनामध्ये किंवा त्याच्या सगळ्या त्या भजनामध्ये त्याचं सगळं वर्णन करणू नये. कारण काय होतं? लावण्य स्त्रियाचे वर्णिता म्हणजे कुठेतरी या सगळ्या लोभाच्या संसाराच्या गोष्टी केल्या ना, विकारबाधीचे तत्वता, कामाच्या गोष्टी, धारिष्ट्यापासून श्रोता चढे तत्काळ. त्याचं सगळं धारिष्ट कसं तरी तो धरून परमार्थाला आलेला असतो आणि त्याच वर्णन किंवा तशाच गोष्टी जर इकडे त्याला ऐकायला भेटतील तर त्याने जे कसं तरी एकवटलेलं धारिष्ट्य आहे ते सोडून तो पुन्हा सगळा संसारामध्ये जायला मनाने त्याला वेळ लागत नाही. मनवून ते त्याचावे जे बाधक साधका स्वभावे, घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे. लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले मन, कैचे आठवेल ध्यान ईश्वराचे. श्रीवर्णिता सुखावला लावण्याचे भारी भरला, तो स्वये जाणावा चेवला ईश्वरापासून. आणि हे असं कुठेतरी कामाच्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा शृंगारिक सगळ्या गोष्टीचे वर्णन ऐकून काय होणार आहे? बोलले एक वृत्ती कामाकार सगळी होणार आहे.
आणि बोलले त्याचं जे जो साधक आहे त्याचं सगळं चित्त हे सगळं त्या चित्ताला त्या ठिकाणी याच्यामुळे बाधा पोचणार आहे आणि तो ईश्वरापासून दूर जाणार आहे. हरिकथेसी भावबळे गेला रंग तो तुंबळे निमिष एक जरी आकळे तरी ध्यानी परमात्मा. बोलले हरिकथेला रंग कसा चढणार किंवा हरिकथेला आनंद केव्हा मिळतो, जर भाव असेल तर. बोलले भाव ठेवून या जो ईश्वरी जो कोणी हरिकथा करी, मन ठेवून या ईश्वरी जो कोणी हरिकथा करी. एक भाव जर भरला ना, भावानं बोलले आवडीने भावे हरिनाम घेसी. बोले हरिकथेसी भाव बळे, भाव ठेवून माझा देव आहे, माझा परमेश्वर आहे, माझा ईश्वर आहे, हे असं भावबळानं जर आम्ही हरिकथा करू तर बोलले काय होणार आहे. बोलले गेला रंग तो तुंबळे. एक रंग, आनंद, एक चित्ताकडे शांती या सगळ्यातून मिळणार आहे. निमिष एक जरी आकळे ध्यान. बोले एखादा क्षण जरी आमचा सगळं चित्त तन मन धन आम्ही सगळं त्या भगवंतासाठी विसरलो, निमिष एक जरी आकळे ध्यानी परमात्मा. ध्यानी गुंतले मन कैचे आठवेल जन निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे. अशा पद्धतीनं या सगळ्या ध्यानामध्ये, या कीर्तनामध्ये, या भक्तीमध्ये जर एखाद्याचं बोलले ध्यान लागलं तर त्याचं मन बोलले संपूर्ण तिकडे सगळं लागून जातं आणि त्याला काही जन वगैरे काही गोष्टी आठवत नाही, संसार काही आठवत नाही. बोलले हाच मोक्ष आहे, हीच प्राप्ती आहे, हीच भगवत कृपा आहे. मग ते जन्माचं सार्थक त्याचं तो मुक्त झालेला आहे, त्याचं जन्माचं सार्थक झालेलं आहे. राग ज्ञान ताळ ज्ञान स्वर ज्ञानेसी व्युत्पन्न अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे. राग ताळ स्वर या सगळ्यांचं मग संगम घालून एक अर्थाची सांगड घालून कीर्तन केलं पाहिजे. 56 भाषा नाना कळा कंठमाधुर्य कोकिळा परी तो भक्तिमार्ग वेगळा भक्त जाणती. बोलले भक्तिमार्ग हा वेगळा विषय आहे. भाषा कला गायन वगैरे हा वेगळा विषय आहे. भक्तांस देवाचे ध्यान देवा वाचून नेणे अन्न कळावंताचे जे मन ते कळाकार झाले. भक्तामध्ये आणि देवामध्ये बेसिक फरक काय आहे. भक्ताला फक्त देव आणि देव याच्या पलीकडे त्याला काही माहिती नाही. आणि कलावंताला त्याच्या मनात फक्त कला आहे. मग तो भले देवाचं आता गायन आहे, एखादा व्यक्ती गायन करतो आहे आणि त्याच्या मनामध्ये समजा तो एखादा अभंग गायन करतो आहे, तर त्याच्या हृदयामध्ये अभंग आहे किंवा ते गायन आहे, त्या अभंगाचं असेल का की दुसऱ्या एखाद्या चित्रपटातल्या सगळ्या गाण्याचं असेल, मग तो अभंग देवाचा गातो आहे म्हणून ती भक्ती झाली असं नाही. पण भक्ताचं तसं नाही. भक्ताचं कसं आहे बोलले भक्ताचं देवाचे ध्यान देवा वाचून नेघे अन्न नेणे अन्न. देवाशिवाय त्याला दुसरं त्याच्या हृदयामध्ये काहीच नाही. देवासाठी फक्त तो सगळं करतो आहे. श्री हरिवीन जे कळा तेची जाणावी अवकळा देवाचं सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला. व या संसारामध्ये किती काही केलं, पार पंतप्रधान झाला, परराष्ट्र मंत्री झाला, पार एखाद्या मोठ्या जगातल्या सगळ्या मोठ्यातल्या मोठ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष झाला, खूप मोठ्या मोठ्या सगळ्या गोष्टी केल्या. आपण बोलले तेवढ्यापुरतं संसारापुरतं त्या गोष्टी ठीक आहेत, पण त्याच्यानंतर कोणी ते विचारणार नाही. त्याच्या मृत्यूनंतर त्याला कोणी विचारणार नाही. त्या सगळ्या अवकळा आहेत. पुढे त्याला अवकळा होणार आहेत. पुढे त्याला सगळं त्याच्या कर्मानुसार गती होणार आहे. अवकळा त्याला काहीतरी त्याने केलेल्या वाईट भल्या बुऱ्या कर्माच्या अवकळा त्रास होणार आहे. पण जे श्रीहरीचं आहे ते कसं का असे ना, कुठल्या का माध्यमातून असे ना, तेची कळा
बोलले तेच एक आनंद भरणार आहे, तेच एक समाधान देणार आहे. देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडला. देवापासून वेगळं पडू नये. बोलले किती काही झालं तरी देवाला सोडू नये. सर्पी वेढिले चंदनासी, निधाना आड बेवसी, नाना कळा देवासी आड तैस्या. बोलले एखादा मनुष्य आहे आणि चंदन आणण्यासाठी म्हणून तो जंगलात गेलेला आहे, पण जाऊन बघतो तर काय, तर त्या चंदनाच्या झाडाला बऱ्याच अशा सगळ्या सर्पांनी वेढा घातलेला आहे. मग त्याने काय करावं, त्याने ते सगळं ते चंदनाचा विचार सोडून द्यावा आणि माघारी फिरावं. बोलले वेगवेगळ्या सगळ्या संसारातल्या ज्या उपाध्या आहेत, वेगवेगळ्या सगळ्या संसारातल्या ज्या गोष्टी आहेत, कला आहेत, छंद आहेत, हे तेवढ्यापुरते ठीक आहे, पण पूर्ण वेळ त्या सगळ्या गोष्टींना वाहून देणं म्हणजे काय आहे, तर सर्पी वेढिले चंदनासी. सगळं ते छंदांनी, सगळ्या त्या कलांनी, सगळ्या त्या गुणांनी, सगळ्या त्या अहंकाराने मनुष्याला वेढून टाकलं, तर मग देव कधी भेटणार, देवापाशी कधी जाणार, त्याच्यातच जर मग्न राहिलो तर. एक मन ते गुंतलेश्वरी, कोण चिंतावा श्रीहरी, बळेची धरुण्या चोरी, शुश्रूषा घेतली. म्हणजे मन हे आपलं इकडे तिकडे गुंतू देऊ नये. राजाकडे फक्त आपलं लक्ष काय, राजाला भेटणं. बेगारी सगळ्या सेनापतीं सगळ्या सैन्यामध्ये अडकून पडलो तर कसं होणार. भेटो जाता राजद्वारी, बळेची धरिला बेगारी, कळावंता तैसी परी कळेने केली. राजाला भेटायला गेला होता, पण असंच कुठेतरी अडकून पडला, राजाला भेटलाच नाही. मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी, तोची ये संसारी धन्य झाला. मन भगवंती लागेल असं बघावं, बाकी मग संसारात सगळं करावं, पण मन मात्र भगवंती ठेवावं. हे एक मुख्य सूत्र आहे. मन ठेवून संसारी, जो कोणी हरिकथा करी. बोलले ज्याने मन ठेवलं तो धन्य झाला. जयास हरिकथेची गोडी, उठे नीच नित्य नवी आवडी, तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची. नित्य नवा ज्याला हरिकथेचा ध्यास आहे, नित्य नूतन जो भगवत ध्यानामध्ये, भगवत कीर्तनामध्ये रंगलेला आहे, रोज नवीन 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 भगवंताच्या सगळ्या त्या भक्तीचा तो मार्ग शोधत आहे. बोलले त्याला सर्वोत्तम भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करावं. आता हे सगळं झालं, असं काही हे असं केल्याने असं होतं, तसं केल्याने तसं होतं, पण काय करावं आता ते सांगतायत समर्थ. हरिकथा मांडली जेथे, सर्व सांडून धावे तेथे, आलस्य निद्रा दौडून स्वार्थे, हरिकथेसी सादर. सर्व सांडून शोधा मजला. बोलले सर्व सांडून हरिकथेला सादर व्हावं, सर्व सांडून भक्तीला सादर व्हावं. हरिभक्ताची ये घरी, नीच कृत्य अंगीकारी, साह्यभूत सर्वांपरी साक्षपे होय. म्हणून हरिकथेच्या सगळ्या बोलले घरी, हरिभक्तांची ये घरी, जिथे जिथे हरिभक्ती असेल तिथे बोलले एखादी लहान हलकं फुलकं काम देखील केलं तरी ती पण भक्तीच आहे. हरिभक्त असेल जिथे हरी असेल, म्हणून लोक तिथली सेवा करायला मागतात. म्हणून लोक परमार्थामध्ये श्रीसेवा करायला मागतात. का मागतात? कारण साहेभूत सर्वांपरी साक्षपी होय. बोले हा असा साधा सोपा सरळ साक्षप आहे की जो भगवंतापाशी थेट आम्हाला घेऊन जातो. या नाव हरिदास. असा जो आहे, जो हरिभक्तीसाठी, हरिकृपेसाठी, हरिकथेसाठी काही कमी कुठलंही एखादं नीच कृत्य देखील करायला, म्हणजे हलकं फुलकं काम देखील करून जो हरिकथेसाठी जो सिद्ध झालेला आहे, बोले या नाव हरिदास. बोले तोच हरिदास आहे, जयाचा नामे विश्वास. आणि त्याने नामावर विश्वास ठेवलेला आहे. इथून हा समास संपूर्ण झाला. म्हणून हरिकथेसाठी सादर व्हावे, हरिकथेसाठी सर्व काही सांडून सगळं हरिकथेसाठी तत्पर राहावे. अभिमान त्यागून वैराग्य धारण करून भगवंताची हरिकथा करावी,
हरिगुण गावे सगुण कथा करावी. इथून हा समास संपूर्ण झाला. येते श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्षण निश्चय नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.